चौथ्या क्रमांकावर कोण आहे ते आपण बघणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला अर्थातच कळेल की बॉटम टू कोण आहेत. तर बघूया चौथ्या क्रमांकावर कोण आहे. स्क्रोल प्लीज. अभिलाषा चल्लम. I'm glad की तू डेंजर झोन मध्ये नाही आहेस. सो विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. नेहमीच राया तुमची घाई नका लावू गठुड बांधायला. यू कशी तशी मी नांदायला हो. यू कशी तशी मी नांदायला. यू कशी तशी मी नांदायला हो. यू कशी तशी मी नांदायला. सण वर्षाचा आहे दिवाळी. आज राहू जाऊ द्या सकाळी. जेवण करते पुरणाची पोळी. जेवण करते पुरणाची पोळी. भात मी घातलाय रांधायला हो. यू कशी तशी मी नांदायला. यू कशी तशी मी नांदायला हो. यू कशी तशी मी नांदायला. बाबा गेले हो परगावा. निरोप त्यांच्या घायाला हवा. नाही विचारलं थोरल्या भावा. नाही विचारलं थोरल्या भावा. आय गेली पाणी शेतायला हो. यू कशी तशी मी नांदायला. यू कशी तशी मी नांदायला हो. यू कशी तशी मी नांदायला. यू कशी तशी मी नांदायला हो. यू कशी तशी मी नांदायला. मी नांदायला हो. यू कशी तशी मी नांदायला. मला यावेळेला तुला गाणं कसं झालं हे माझ्यापेक्षा जास्ती अवधूत दादा सांगेल. ये बात आहे. पण माझी अशी इच्छा आहे की एकदा सलील तू जर शिट्टी वाजव ना. अशी नाही. तू एक काम कर. असं नुसतं कर. मी तुला पाठीमागनं मी काय सुंदर वाटलं बघ. अरे तू काय दिसलायस माहितीये शिट्टी वाजवताना. क्या बात आहे. सॉलिड मजा आली. अभिलाषा चाबूक चाबूक नाद खुळा चाप मारी. नाद खुळा पिळवा. लय भारी. मला जे म्हणायचं होतं ते मी माझ्या एका शिट्टीतून व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे या उपर मी काही बोलणार नाही. मला एवढंच म्हणायचं आहे अभिलाषा की तू काही टेन्शन घेऊ नकोस. खूप एन्जॉय नाही करू शकलो गाणं मी याच्या कारण मला तुझ्या डोळ्यामध्ये पूर्ण लावणी गाताना पण असं दिसत होतं की काय होईल कोणास ठाऊक माझं. तर तुम्ही यार आर्टिस्ट आहात. घाबरायचं काय. आर्टिस्ट घाबरतो का. अशी गचंडी पकडायची आणि सा लावायचा की सगळी लोक गपचूप खुर्चीवर बसतात आणि टाळ्या वाजवतात. तुझं जे ऍडव्हान्टेज आहे ना जे सगळ्या रसिकांना आवडतं आणि आम्हाला वाटतं की अशी अभिलाषा आली की ते असं वाटतं की असं आता धमाल. ती धमाल गाण्यातून होते पण मग तू स्वतःच अशी झालीस तर त्याचा काय उपयोग आहे. असं आतून हसायला पाहिजे आर्टिस्टनी आणि आतून रडायला पाहिजे आर्टिस्टनी. कळलं.